मित्रांनो, महाडीबीटीवर वेगवेगळ्या घटकांसाठी नेहमीच नवीन नवीन अर्ज हे निघत असतात. त्यातच मित्रांनो, तुम्ही देखील महाडीबीटीवरील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा असणार आहे. कारण मित्रांनो, महाडीबीटीवर परत एकदा 45 ते 55% अनुदानावर नवीन योजना सुरू झालेली आहे. त्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे. तर ती योजना कोणती आहे, त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे पात्रता काय असणार आहे आणि डॉक्युमेंट काय लागणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, महाडीबीटीवर परत एकदा जवळपास ठिबक सिंचन अनुदानासाठी तुम्हाला अर्ज भरणे सुरू झालेले आहे. कालपासून या अर्जाला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला देखील माहिती आहे की ही लॉटरी पद्धत बंद झालेली आहे. आता तुम्हाला जे शेतकरी सर्वात अगोदर अर्ज भरतील, सर्वात अगोदर त्यांनाच नंबर लागेल, त्यांनाच लाभ मिळेल. आता लॉटरी बेसवर कोणाचं नाव येईल काय नाही असं अगोदर असं होतं. आता जे अगोदर भरेल, जे काळजीनं भरेल समजा, तर त्यालाच अगोदर लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, जवळपास जे लघु शेतकरी म्हणजे 5 एकरपेक्षा कमी शेत असलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 55% अनुदान असणार आहे. आणि जे इतर शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास 45% अनुदान असणार आहे. तुम्हाला देखील ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. आता तुम्ही महाडीबीटीवर अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जर माहीत नसेल तर परत एकदा सांगतो की अगोदर भरपूर मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट लागत होते महाडीबीटीवर फॉर्म भरण्यासाठी. आता जस्ट तुम्ही जर कास्टमध्ये असाल म्हणजे SC ST मध्ये असाल तर तुम्हाला कास्ट लागणार आहे आणि जस्ट फार्मर ID तुम्हाला लागणार आहे. आणि या अगोदरच बियाणांचा वगैरे फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला कास्ट सुद्धा लागणार नाही. जस्ट फार्मर ID घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्टली अर्ज करायचा आहे. आणि जर या अगोदर एखादाही फॉर्म नसेल भरला बियाणांचा वगैरे फवारणी पंपाचा वगैरे तर तुम्हाला कास्टमध्ये असाल तर कास्ट घेऊन जायची आहे आणि फार्मर ID घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन अर्ज भरून टाकायचा आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.